मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। तर गेल्या एका व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं की मी एक असा व्हिडिओ शूट करणार आहे जो काही माझा शिवणकामचा बिझनेस आहे। आता त्याला स्टार्ट करून 1 वर्ष कंप्लीट झालं। तर 1 वर्षामध्ये मला नेमके कोणते चांगले आणि वाईट अनुभव आले, जे काही एक्सपिरियन्सेस असतील, मग ते छोटे असो मोठे असो, ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर आज जो काही व्हिडिओ असणार आहे तो याच रिलेटेड असणार आहे की 1 वर्षामध्ये शिवणकाम व्यवसायातून मी नेमकी कोणत्या गोष्टी शिकले, किंवा आता हा जो काही बिझनेस आहे यामध्ये मी थोडीशी पारंगत झाली, आणि ते पण एका शहरीकडल्या भागामध्ये। इतर वेळी तर मी गावाकडे जो काही आम्ही राहायचो सुरुवातीला, तर तिथला अनुभव तर एवढा काही नसतो, पण इथे थोडासा लग्नानंतरचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो तुमच्याबरोबर शेअर करते की लग्न झाल्यानंतर कसं स्ट्रगल करत आपल्याला हे सर्व गोष्टी मॅनेज करावे लागतात, आणि त्यापुढे जाऊन मुलं झाल्यानंतर शिवणकाम व्यवसायामध्ये किती स्ट्रगलिंग आहे हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता मी खूप साऱ्या वुमन्स पाहिलेल्या आहेत, त्यांचे इंस्टाग्रामला मेसेज असतात किंवा डीएम असतात की आम्हाला पण शिवणकाम व्यवसाय करायचे, पण मुलं लहान आहे, मग मॅनेज होत नाही, किंवा मुलं त्रास देतात। पहिलं तर ह्याच टॉपिकवर आपण बोलणार आहोत, जिथे की वुमन एम्पॉवर करण्याचा मी थोडासा प्रयत्न करेल। आता मी तुम्हाला सांगते, ज्यावेळेस राम 1 वर्षाचा होणार होता त्यावेळेस मी शिवणकाम व्यवसायाला सुरुवात केली होती। आता रिसेंटली फेब्रुवारीमध्ये तो 2 वर्षाचा झाला। 1 वर्षाचा असताना जेवढं मला काही शिवणकाम करायला सोपं जायचं, त्यापेक्षा दुपटीने अवघड आत्ता जाते। ही एक गोष्ट मी तुम्हाला सांगते। आपण म्हणतो की मुलं मोठं होत चालल्यानंतर थोडीशी समंजस होतात आणि आपल्याला जे काही करायचं असेल त्याला थोडासा वाव भेटतो किंवा वेळ भेटतो, पण असं काहीच होत नाही। जशी मुलं मोठी होत चालतात तसं त्यांचा त्रास देण्याची जी काही क्षमता असते, कॅपॅसिटी असते, ती वाढत चालते। मग त्यांना असं असतं की आपलं जे काही समोर व्यक्ती आहे त्याने संपूर्ण अटेन्शन जे आहे ते आपल्याला दिलं पाहिजे। म्हणजे थोडक्यात जी काही तुमची मुलं असतील, किड्स असतील, त्यांना असं वाटतं। तसंच सेम माझ्या मुलाच्या रामच्या बाबतीत होतं। जेव्हा मी शिवणकाम व्यवसायाला सुरुवात केली होती त्यावेळेस तो लहान होता, 1 वर्षाचा होता, त्याला एवढं काही व्यवस्थित समजत नव्हतं किंवा व्यवस्थित चालता सुद्धा येत नव्हतं 1 वर्षाचा झाला त्यावेळेस। त्यामुळे एका जागी जर मी त्याला काही टॉयज वगैरे दिलं तर तो व्यवस्थित त्याच्यासोबत खेळायचा, पण आता तसं होत नाही। सतत जर मी शिवणकाम करत असेल तर तो इरिटेट होतो, रडायला लागतो, कधी कधी मग इथे मशीनवर बसण्याचा हट्ट करतो। पण या सर्वातून मी एक गोष्ट शिकली की टाइम मॅनेजमेंट खूप जास्त महत्त्वाचं आहे। ज्यावेळेस तुम्ही बिझनेस करता आणि तुम्हाला लहान मुलं असतात, फॉर एक्झाम्पल कोणताही तुम्ही बिझनेस करा, आरीवर्क करा, शिवणकाम, पार्लर, ब्युटिशियन, इतर कोणतेही जर तुम्ही बिझनेस करत असाल आणि मुलं लहान असतील तर त्यांना सांभाळून ऑब्व्हियसली आपण कोणताही बिझनेस रन करू शकतो। फक्त टाइम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे। आता रामच्या बाबतीत तुम्हाला सांगते, कोणताही लहान मुलगा असेल 5 वर्षाच्या आतमधील जर असेल तर त्यांची झोप ही कंटिन्यू असतेच, म्हणजे दुपारी असतेच। 2 किंवा 3 तासाची झोप मुलं घेतात। काही जी मुलं असतील ती त्यांची झोप कमी सुद्धा असते। आता डिपेंड्स ऑन देअर बॉडी, जे काही त्यांचं बॉडीचं स्ट्रक्चर आहे त्यानुसार त्यांची झोप डिपेंड असते। राम साधारणतः 2.5 ते 3 तास झोपतो। त्यावेळेस राम ज्यावेळेस जागा असतो त्यावेळेस मी घरातील कामं पटपट आवरून घेते, म्हणजे स्वयंपाक असेल, घराची क्लिनिंग असेल, आणि इतर जर मला एखादी माझी हॉबी असेल त्यावेळेस राम ज्यावेळेस जागा असेल त्यावेळेस या सर्व मी गोष्टी करते। आता स्टिचिंगचं काम जे आहे ते थोडंसं रिस्क आहे, कारण की निडल वगैरे असते खाली त्या बाजूला, आणि राम जर ह्या इथे प्लायवूडवरती जर बसला तर मला थोडीशी भीती असते की तो सुईमध्ये बोट वगैरे किंवा त्याचं बोट फसल वगैरे ह्या सर्व गोष्टी। पण त्याला आता इतकी सवय झाली की मी त्याला असं प्लायवूडवरती जरी बसून काम करायचं ठरवलं तरी सुद्धा त्याचा तो शांत बसतो, काही जास्त त्रास देत नाही। आणि असं मी त्याला सुरुवातीला ही जी शिलाई मशीन आहे त्याची भीती घातली, एक सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला सांगते। त्यामुळे याला तो खूप जास्त घाबरतो, जर चाक वगैरे असेल किंवा बाकी खालच्या साईडचं व्हील असेल त्याला सुद्धा तो खूप घाबरतो। त्यामुळे मग तो कुठे हात वगैरे लावित नाही, आणि ज्यावेळेस तो झोपतो त्यावेळेस जो काही माझं शिवणकाम असेल ते मी आवरायचा प्रयत्न करते, किंवा माझं जे यूट्यूबच्या व्हिडिओसाठीचं काम असतं ते आवरते। कारण की ज्यावेळेस आपण व्हिडिओ शूट करतो त्यावेळेस आवाज मोठा येतो आणि त्यामुळे मग मुलांची झोप होत नाही, मुलांना डिस्टर्ब होतं त्यामध्ये। त्यावेळेस मी बेडरूमचा डोअर जो आहे तो बंद करून त्याला तिथे झोपवते, आणि त्यानंतर मग माझं काम मी स्टार्ट करते। जेव्हा त्याची झोप होते त्यावेळेस मुलं झोपेतून उठल्यानंतर थोडीशी क्रँकी असतात, उठवल्यानंतर थोडंसं जवळ घेऊन त्याचा मूड फ्रेश केला, त्याला खाऊ वगैरे घातलं की थोडा वेळ तो शांत राहतो। मग आपण म्हणतो की मुलांना मोबाईल द्यायचा नाही। जर आपण त्यांच्या समोरच मोबाईल जर पाहत असेल तर त्यांची चुकी नाही, ते सुद्धा मोबाईल मागतात। जर आपणच त्यांच्या समोर जर मोबाईल घेतला नाही तर ते कसे मागणार? अशा वेळेस मला जे काही व्लॉग वगैरे पाहण्याची आवड आहे, फूड ब्लॉग असतील किंवा जो स्टॉकचे व्हिडिओ वगैरे असतील, हे सर्व मी पाहत राहते। आवडीचे प्रोग्राम्स असतात यूट्यूबवरती। जसं तुम्ही मोबाईल ओपन केल्यानंतर व्हॉट्सअप, इंस्टाग्रामला जाता, मी ज्यावेळेस मोबाईल ओपन करते त्यावेळेस मी यूट्यूबला जाते, कारण की यूट्यूब हे असं एक प्लॅटफॉर्म आहे जिथे की आपल्याला प्रत्येक वेळेस नवीन गोष्टी शिकायला भेटतात। मग स्टिचिंगमध्ये जर मला काही प्रॉब्लेम येत असतील, इतर जर काही जो स्टॉकचे व्हिडिओ असतील, जर आवडते माझे व्लॉगर असतील त्यांचे व्लॉग लावून मी माझं शिवणकामाचं काम करत असते। म्हणजेच मी एका दगडात 2 पक्षी मारते। सोबत मला जे प्रोग्राम्स आवडतात तेही पाहते आणि सोबत शिलाईचं काम सुद्धा करते। ज्यावेळेस मला मोबाईलवरती काही पाहावंसं वाटत नाही त्यावेळेस मग मी
कोणतंही म्युझिक असेल किंवा ऑडिओ क्लिप्स असतील हे सर्व पाहते किंवा पॉडकास्ट असतील हे सर्व ऐकते. असं माझं दिवसाचं रुटीन आहे. म्हणजेच माझे दोन्ही कामं सोबत होतात. मला जर शिवणकामामध्ये एखादं नवीन जर काही ट्रेंडिंगमध्ये असेल आणि ते जर येत नसेल तर ते साईड बाय साईड ते व्हिडिओ मी पाहत बसते. तर असं थोडक्यात मुलांना पाहून मी काम ॲडजस्ट करते. इतर वेळी जर रामने मला दिवसभर काही काम करू दिलं नाही त्यावेळेस मग मी माझं बाकी घरातलं जर आवरावर असेल किंवा स्वयंपाकाचं कुकिंगचं काम असेल तर ते मी 5-5:30 वाजल्यापासूनच चालू करते. भाजी वगैरे जर बनवायचं असेल तर बनवून ठेवते, म्हणजे नंतर मग जेवायची वेळेस गरम केली तरी चालते. भाजी चपाती जे आहे ते काम करून घेते आणि ज्यावेळेस राम झोपतो 9-9:30 नंतर त्यावेळेस मग मी परत शिवण कामाला बसते. कारण की आपण काय करतो, ज्यावेळेस आपलं घरातला स्वयंपाक वगैरे आवरतो त्यावेळेस आपण मोबाईल पाहायला घेतो. म्हणजे दिवसभर कोणी काय स्टेटस स्टोरी लावले ते पाहत बसतो. इतरांच्या आयुष्यात डोकवण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या आयुष्यात थोडंसं डोकवा की आपण कुठे कमी पडतोय. जरी तुमचे मिस्टर किती पैसे कमवत असो, तुम्ही किती चांगल्या फॅमिलीतून बिलॉंग करत असो, तरी सुद्धा जर तुम्ही स्वतः 1 रुपया सुद्धा कमवत नसाल तर मी सांगेल तुमचं जे काही आयुष्य आहे ते एकदम व्यर्थ आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला घरी पैसे मागावे लागतात. जरी समोरचा देत असेल तरी सुद्धा कुठेतरी आपल्याला कमीपणा जाणवतो. जर प्रत्येक वेळेस जर कोणतीही छोटी मोठी गोष्ट घ्यायची असेल तर प्रत्येक वेळेस समोरच्याला पैसे मागायचे किंवा आपल्याला सगळं भेटते, जागच्या जागी आहेत, सर्व गोष्टी आहेत, मग कशाला कष्ट करायचे. कष्ट करायचा काही प्रश्न नसतो. तुम्ही तुमचं आयुष्य कशा पद्धतीने जगताय. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये आवड असते. कोणाला वाचनाची आवड असते, कोणाला जॉब करण्याची आवड असते, तर काहींचं असं असतं की काही छंद जोपासायचे असतात. मग त्यातील तुम्ही क्राफ्टिंगचं जरी असलं म्हणजे थोडंसं काही आकाशकंदील बनवायचं, घरात कार्डशीट पेपर बनवणं किंवा भेटवस्तू बनवणं, हे सर्व जर तुम्हाला आवड असेल तर मी सांगेल त्यातून जरी तुम्हाला इन्कम होत नसेल तरी चालेल, पण तुम्हाला जे काही सॅटिस्फॅक्शन असतं की हो ही गोष्ट केल्यानंतर मला आनंद भेटतोय. काही असो, योगासने असो, व्यायाम करण्याची आवड असो, कुकिंगची आवड असो किंवा स्वतः बनवून इतरांना खाऊ घालणं असेल, ह्या सर्व गोष्टी तुम्ही जोपासा. जर तुम्ही दिवसातले 4 तास जरी हे जरी केलं, 2 तास करा, 4 तास करा, जेवढा तुम्हाला तुमचा टाइम मॅनेजमेंट तुम्हाला अलाव करते त्यानुसार तुम्ही तुमची कामं करा. तुम्ही आयुष्यात नक्कीच खुश राहताल. मी सांगते प्रत्येक वेळेस पैसाच मॅटर करत नाही, तुम्हाला तुमच्या कामातून किती समाधान मिळतं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर हा पहिला प्रश्न तुम्ही मला नेहमी विचारता की मुलांना पाहून आमची कामं ॲडजस्ट होत नाही किंवा काम होत नाही. तुम्ही दिवसातलं ॲनालिसिस करा की दिवसातलं तुम्ही किती तास मोबाईल पाहता. मी असं पाहिलेलं आहे ज्यांच्या घरात वायफाय वगैरे असेल ना त्यांचं कंटिन्यू काही ना काही पाहणं मोबाईलमध्ये चालू असतं. आपण दिवसातले जर एकदा मोबाईल हातामध्ये घेतला आणि जर शॉर्ट्स बघायला सुरुवात केली ना तर दिवसातले किती आपले आवर्स त्याच्यामध्ये जातात ना याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष राहत नाही. आपण कंटिन्यू मोबाईल पाहत असतो, 2-3 तास आपण मोबाईल पाहतो. मी असे बरेच पाहिलेले आहेत, माझ्या मित्र असतील, मैत्रिणी असतील की रात्री 1-1, 2-2 पर्यंत ऑनलाईन असतात, मोबाईल पाहतात. मग त्याच्यामध्ये आपण नेमकं काय पाहतो की इतरांचे शॉर्ट्स व्हिडिओ, इतरांचे व्हिडिओ. मी सुरुवातीला हेच करत होते, त्यामुळे मला हे सर्व अनुभव आहे. ज्यावेळेस राम लहान होता किंवा लग्नानंतरचं जे काही 1-1.5 वर्षाचा पिरियड होता त्यामध्ये मी जॉब सोडल्यानंतर मी कंटिन्यू मोबाईल पाहायचे, इतरांचे व्हिडिओ पाहायचे. मग मी ठरवलं की मी स्वतः का नाही करत हे सर्व. सुरुवातीला थोडीशी भीती वाटते, पण एकदा तुम्ही विहिरीमध्ये पडल्यानंतर जसं माणूस हातपाय हालायला सुरुवात करतो ना त्याच पद्धतीने एकदा त्या फील्डमध्ये पडलं ना, सुरुवात केली की आपोआप सर्व गोष्टी होतात. मला असं वाटतं की जेवढा माझा बोलण्याचा कॉन्फिडन्स होता ना, सुरुवातीला जसं व्हिडिओमध्ये मी बोलायचे ना त्यामध्ये थोडासा बदल झाला. मी म्हणणार नाही की 100% झाला असं म्हणून, पण बऱ्यापैकी थोडंफार बोलण्याचं जे काही आपलं ट्युनिंग असेल किंवा बोलण्याची जी काही ॲक्ट असेल ती आपल्याला व्यवस्थित जमते. फक्त आपल्याला सुरुवात करायला कुठेतरी एक पुश करणारा काहीतरी फॅक्ट पाहिजे, तेव्हाच आपण पुढे जातो. तर ही गोष्ट मी क्लिअर केली की लहान मुलांना सांभाळून तुम्ही कसं बिझनेस करू शकता आणि मी कशा पद्धतीने करते ते. जरी तुम्हाला असं वाटलं की एक दिवशी खूपच मुलगा त्रास देतो किंवा मुली त्रास देते आणि आजच्या दिवशी काहीच होणार नाही, काहीच नका करू त्या दिवशी फक्त तुम्ही घर मॅनेजमेंट करा आणि मुलांना तुमची गरज आहे त्या दिवशी फक्त मुलांना त्यांचा वेळ द्या. खूप वेळा असं होतं की मी एक दिवस कोणतंच काम करीत नाही, शिवणकामातलं मधलं कोणतंच काम करीत नाही, फक्त मग मुलाकडे लक्ष देणं आणि घरातलं काम हे करते. आणि एक दिवस मी असं काम करते की मशीनवरून उठत सुद्धा नाही, असं सुद्धा माझं काम होतं. तर हे एक सांगायचं होतं जनरल मला तुम्हाला. त्यानंतर मग आता पुढचा प्रश्न घेऊयात आपण की बिझनेसची ग्रोथ कशी करायची किंवा कस्टमरचे तुमचे व्यवहार कसे असले पाहिजे. जेव्हा मी या ठिकाणी राहायला आले त्यावेळेस माझी कोणाशी ओळख नव्हती. ज्या सोसायटीमधून मी सुरुवातीला राहत होते त्या सोसायटीपासून खूप लांब आहे, म्हणजे 10 ते 15 मिनिटं लागतात तिथे येण्यासाठी. तर तिकडचे कस्टमर आणि इकडचे कस्टमर याचा काही संबंध नव्हता. मी फक्त वापर केला सोशल मीडियाचा. जेवढे माझ्याकडे व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट होते हे सर्व मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. ज्यावेळेस मी ग्राउंडवरती रामला घेऊन जायचे त्यावेळेस मला असं वाटतं की बोलणारा माणूस कुठेही खपतो. जर तुम्ही बोलत असाल ना तर तुमचा कोणताही व्यवसाय असेल तर तो रन होतो, फक्त तुमचे कॉन्टॅक्ट जास्त असायला हवे.
प्रत्येक वेळेस मला जर इथल्या आजूबाजूच्या ज्या काही माझ्या मैत्रिणी आहेत त्यांचं असं ट्रोलिंग होतं की सोशल मीडियामुळे हिला ब्लाऊज शिवायला भेटतात किंवा कोणतेही ब्लाऊज शिवले तरी स्टेटस अपडेट करते म्हणून हिला जास्त कस्टमर आहेत. पण मी सांगेल, लोकांच्या बर्थडेचे आणि अॅनिव्हर्सरीचे स्टेटस ठेवण्यापेक्षा तुम्ही स्वतः काय करता त्याचे स्टेटस ठेवा. त्याने तुमचं जर बिझनेस ग्रोथ होत असेल तर काहीच हरकत नाही. तुमच्याकडे किती पैसा असला आणि उद्या जर तुम्ही तुमचे छंद जोपासले नाहीत आणि तुमचं जे काही एज असेल ते निघून गेल्यानंतर असं वाटतं आपल्याला की आपण खूप मागे आहोत किंवा आपण आयुष्यात काहीच केलं नाही किंवा लाईफमध्ये काही रसच नाहीये, ज्या आपल्या गोष्टी आवडतात तेच आपण करू शकत नाही, असं सुद्धा खूप वेळा होतं. त्यामुळे स्वतःच्या आवडी ज्या आहेत ना त्या सुरुवातीला जपा, हेच मी सांगेल. तर मी हेच सांगत होते की ट्रोल होतं बऱ्यापैकी की व्हॉट्सअपद्वारे आमचे कस्टमर घेतले किंवा मी ज्या ठिकाणी राहते ना तिथं असं म्हटलं तरी चालेल की बिल्डिंग वाईज एक एक टेलर आहे, पण ज्याच्याकडे क्वालिटी आणि ज्याचं काम वेळेवरती भेटतं ना तिथेच कस्टमर सुद्धा भेटतात. मी त्या आल्यानंतर एक ऑब्झर्व केलं की खूप सारे ब्लाऊज ज्यावेळेस माझ्याकडे मेजरमेंटला येतात ना त्यावेळेस बायकांचं असं म्हणणं असतं की हा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतोय आणि याच मापावरती शिवा. मग त्या ब्लाऊजचं मी अनालिसिस करते. शिवल्यानंतर तो ब्लाऊज जो काही त्यांनी मापाला ब्लाऊज आणला मेजरमेंटसाठी तो ब्लाऊज सुरुवातीला पाहिल्यानंतर मला असं वाटतं की कोणत्या पद्धतीचं फिनिशिंग आहे यामध्ये, तर असं वाटतच नाही की हा कस्टमरला ब्लाऊज व्यवस्थित बसत असेल. ब्लाऊज पाहून इतकं मला असं ते डल वाटतं सुरुवातीला. मग नंतर मी विचार करते की फक्त यांनी काय केलं, फिटिंगवरती जास्त भर दिलाय, फिनिशिंगचं त्यांना काही घेणं देणं नव्हतं, असंच म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यानंतर एक दुसरी गोष्ट मी ऑब्झर्व केली की प्रत्येक जो काही टेलर आहे ना तो त्याच्या सोयीनुसार शिलाईचे रेट घेतोय. सुरुवातीला जर एखाद्या जो काही शिवणकाम करणारा व्यक्ती असेल त्याने जर मला सांगितलं की मी ह्या ब्लाऊजचे फॉर एक्झाम्पल 250 रुपये घेते, पण ज्यावेळेस तो कस्टमरकडून पैसे घेतोय त्यावेळेस तो 200 रुपयेच घेतोय. मी असं सांगेल, जसं तुमचं काम आहे, क्वालिटी आहे ना त्यानुसार तुम्ही पैसे ठरवा. जर तुम्हाला गरज असल्याने तुम्ही 200 द्या 250 द्या, नाही ठीक आहे एवढ्यातच करते असं म्हटलं ना तर तुमच्या कामाची क्वालिटी जी आहे ना ती चांगली असते, पण तुमचा जो काही देहबेण असेल किंवा कामाच्या बदले जो काही तुमचं मी म्हणाल वक्तशीरपणा असतो की एकदम छान नीटनेटके असावा तो कुठेतरी ना कमी होतो. हे मी खूप वेळा ऑब्झर्व केलंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही घरातून शिवणकाम करताना त्यावेळेस कस्टमर इतक्या खालच्या लेवलला जाऊन तुम्हाला बोलतं ना की एखाद्या कस्टमरच्या समजा ब्लाऊजची डिझाईन आहे आणि जर एखाद्या बुटीक शॉपमध्ये ते गेले आणि त्या कस्टमरला त्या ब्लाऊजची शिलाई जर 400 रुपये सांगितली ना ते आपल्याकडे येऊन असं सांगतात की ह्या ब्लाऊजची मी इथे विचारलं त्यांनी मला 250 रुपये सांगितले आणि तुम्ही तर घरातून शिवता मग एवढी शिलाई कशी घेता, असं सुद्धा कस्टमर खूप वेळा बोलतात. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, कारण की त्यांना फक्त कमी कुठे भेटेल ना याच्याकडे त्यांचा कल जास्त असतो. थोडे 4 पैसे जर त्यांना कमी भेटले ना कुठे कस्टमर तिथेच जातं, मग तिथे ते क्वालिटीचा विचार करत नाही, फिनिशिंग नाही, इच अँड एव्हरीथिंग त्यांना कशाचंच घेणं देणं नसतं, फक्त कमी पैसे शिवून भेटतंय एवढंच त्यांचं जे काही लक्ष असतं ना ते असतं. खूप वेळा मी असं पाहिलं की एखाद्या कस्टमरला जर 250 ते 300 रुपये शिलाई सांगितली ना अगदी 10 रुपये कमी करा यासाठी ते इतका स्ट्रगल करतात. मी सांगते तोंड वाजवण्यापेक्षा आहे ना तुम्ही तुमच्या कामातून तुमचं जे काही काम असेल ना ते दाखवा. 10 रुपयासाठी ते इतके किसकिस घालतात की नको मग ही डिझाईन कॅन्सल करा, याच्यामध्ये जर अजून 10-20 कमी होत असेल तर ठीक आहे, या ब्लाऊजचं जे काही डिझाईन आहे ते अशा पद्धतीने घ्या. पण मी सांगते तुम्हाला वर्षातून जर तुम्ही 3-4च साड्या घेता त्याच्यामध्ये पण जर तुम्ही ब्लाऊज शिवण्यामध्ये एवढा विचार करता की अशी डिझाईन नको, याला जास्त पैसे लागतात, साडी घेताना सुद्धा आपण त्या जो काही सेलर असेल त्याचं इतकं डोकं खाऊन ती साडी घेऊन येतो, त्यानंतर मग ब्लाऊज शिवायची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस त्या टेलरचं सुद्धा इतकं डोकं खातो. आणि म्हणजे जर तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या स्वतःसाठी आवडीने घेतली ना तर मी सांगते 50 रुपये तुम्ही जास्त खर्च करून का स्वतःच्या आवडीसारखा डिझाईन करून घेत नाही ब्लाऊज. खूप वेळा इंस्टाग्रामच्या रील पाहतो मग आपण सेव्ह करत चालतो की हा ठीक आहे ही अशा पद्धतीची मी साडी घेतली ना की या पद्धतीने मी यावरती ब्लाऊज डिझाईन करेल. थोडंसं स्वतःवरती पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आता जर मी ब्लाऊज शिवत असेल आणि उद्या जर मला पार्लरमध्ये जाऊन एखादी सर्व्हिस घ्यायची असेल, आता थोडक्यात एक फॉर एक्झाम्पल देते, अप्पर लिप जर आपण थ्रेडनी पण करू शकतो आणि बेन वॅक्सने पण करू शकतो, पण जर थ्रेडनी केल्यानंतर जी काही हेअर ग्रोथ आहे ती लवकर येते किंवा जो काही एरिया असेल तो थोडासा ब्लॅक होतो. या व्यतिरिक्त जर बेन वॅक्सने केलं तर पैसे जास्त जातात पण स्किन जी आहे ती पण टाईट राहते आणि व्यवस्थित म्हणजे दिसते, एक फिनिशिंग लुक असेल किंवा ब्लॅक स्किन होत नाही बेन वॅक्सने जर केलं तर. जर तुम्ही थ्रेडने जर अप्पर लिप केलं तर काही ठिकाणी 10 रुपये घेतात, काही ठिकाणी 15-20च्या पुढे कोणी घेत नाही शक्यतो इकडे तरी मला असं जाणवलं. आणि जर बेन वॅक्सने घ्यायचं असेल तर त्याच्या दुपटीने रेट आहेत. म्हणजे थोडक्यात काय होते की क्वालिटी आणि जी काही पैशाची क्वांटिटी आहे ती कमी होते पण क्वालिटी मात्र चांगली भेटते. मग मी स्वतः सांगते, मी जर करायचं असेल तर मी सुरुवातीला गेल्यानंतर मी असं म्हणते की बेन वॅक्स आहे की नाही, नसेल तर एखाद्या वेळेस नसतं एखाद्या पार्लरमध्ये तर ठीक आहे आता खूप इमर्जन्सी आहे म्हणून करून घेते, पण माझ्याकडे वेळ आहे आणि आता मला सध्या गरज नाही की तुमच्याकडे बेन वॅक्स आल्यानंतर मी करून घेईन असं म्हणण्यामध्ये खूप फरक आहे.
त्यामुळे जर काही गोष्टी आपल्या मनाला आवडत नसतील किंवा बळच काहीतरी त्यांच्याकडे नाहीच म्हणून चला करूयात असं करू नका. शक्यतो तरी मग त्यांच्याकडे जर ते नसेल तर दुसरीकडे ती सर्व्हिस ऑब्व्हियसली अवेलेबल असणारच आहे. प्रत्येक वेळेस रिलेशन जपावं हे पण महत्वाचं नाही. जर गोष्टी आवडत नसेल तर घ्यायला काहीच पॉईंट नाही. समजा फॉर एक्झाम्पल कोणी माझ्या ओळखीतला जर बिझनेस करत असेल आणि मग त्यांना बऱ्यापैकी असं वाटतं की आपल्याकडून कोणती तरी गोष्ट यांनी घ्यावी, पण जर ती गोष्ट आपल्याला आवडत नसेल, ती गोष्ट आपण अफोर्ड करू शकत नसेल आणि आपल्याला असं वाटतं की गरजेपेक्षा याचे रेट जास्त आहे किंवा गरजेपेक्षा खूपच जास्त पैसे घेतात, तर मी तिथे नाही घेणार ना. मी पण एक बिझनेस करते, त्यामुळे मग मी काय विचार करणार की मी स्वतः एवढे कष्टाने 200-250 रुपयांसाठी जर 2-2, 3-3 तास घालवते, तर मग हे पैसे मी इथं का जास्त देऊ, का तर फक्त रिलेशन चांगलं राहावं म्हणून. असं मी कधी करत नाही. किंवा माझं जर का कुठे साडी घेण्याचा काही हे असेल, म्हणजे शॉप असेल, पार्लरचं काही शॉप असेल किंवा इतर जर मला काही स्टेशनरीच्या रिलेटेड गोष्टी असतील, तर मी एक फिक्स शॉप कधीच ठेवत नाही. खूप वेळा मी असं पाहिलं की एक फिक्स आहे, ह्या ठिकाणी पार्लरमध्ये गेलं पाहिजे किंवा ह्या ठिकाणी साडी घेतली पाहिजे. कस्टमर कधी आपला नसतो, हा माझा कस्टमर, याने माझ्याकडूनच घेतलं पाहिजे, याने माझ्याकडूनच ब्लाऊज शिवला पाहिजे, असा टास आपण का करतो बरं नेहमी. कस्टमरला ज्याची त्याची मुभा द्या, ज्याला जिथे आवडेल तो तिथे शिवेल, ज्याला जिथे आवडेल तो तिथे घेईल, असं असतं. मी स्वतःच्या बाबतीतच एका ठिकाणी एका शॉपमध्ये कधी फिक्स गोष्ट कोणती घेत नाही. जिथे मला आवडेल आणि अफोर्डेबल वाटेल तिथेच मी इन्व्हेस्टमेंट करते. सुरुवातीचे असे मी दिवस पाहिलेले आहेत की मला पैशांची अजिबात किंमत नव्हती. आता हे ऑन कॅमेरा मी सांगते. जी गोष्ट लागेल, आवडली ना, मग ती किती महाग असो काही असो लगेच घेऊन टाकायची. नंतर मी असा विचार केला, जशा बायका माझ्याकडे यायला लागल्या ना शिवायला नंतर, त्यावेळेस मी असं पाहिलं की 10 रुपयासाठी ते एवढा स्ट्रगल करतायत की 10 रुपये कमी करावे म्हणून एवढं म्हणजे विचारपूर्वक ते ब्लाऊज शिवताय. तर मग मी स्वतः कमवते. मी जर असे 10 जर जमा केले तर महिन्याचे तुम्ही 300 रुपये जमा होतात आणि तेच 10 जर मी सोडलं तर ते 300 रुपये माझ्याकडून जात आहेत. हा विचार सुद्धा मी इथपर्यंत केला आणि त्यानंतर मग ठरवलं की कमी किमतीमध्ये जर चांगलं प्रोडक्ट मला भेटत असेल तर ऑब्व्हियसली मी थोडंसं लांब जाऊन सुद्धा शॉपिंग करू शकते. मग ते मूळचंद असो, तुळशीबाग असो, काही असो, तर मग मी जाते. खर्चला किती जाणार आहे? जास्तीत जास्त 40 ते 50 रुपये जातील. पण जी काही क्वालिटी असेल, जर माझे 300 ते 400 रुपये तिथे जाण्यामागे जर वाचत असतील तर ऑब्व्हियसली मी तिकडे शॉपिंग करणार आहे. तुळशीबागमध्ये खूप सारे ज्वेलरी म्हणा, बाकीच्या गोष्टी म्हणा, भले त्याची गॅरंटी वॉरंटी ब्रँड नसेल तरी सुद्धा त्या गोष्टी खूप टिकतात. त्यामुळे मग मी तिकडे सुद्धा त्या गोष्टी घेते. तर हा सर्व अनुभव मला यातून आला. त्यानंतर तिसऱ्या गोष्टीबद्दल बोलायचं म्हणलं तर कस्टमर तुम्हाला सांगते, जर त्यांचं काम चांगल्या पद्धतीने होत असेल आणि कमी पैशात होत असेल तर खूप गोड बोलतात. जर थोडंसं लांब शॉप असेल, त्यांना जायचा कंटाळा येत असेल, तर त्यांना जवळच सर्व सोयी सुविधा उपलब्ध झाल्या तर खूप गोड बोलून त्यांचं आपल्याकडून काम करून घेतात. खूप वेळा मला असा पण अनुभव येतो की कस्टमर सोबत मला माहित असतं की हे कस्टमरचा स्वभाव कसा आहे किंवा हे कस्टमर कुठपर्यंत गोड बोलून आपल्याकडून काम करून घेऊ शकतं, याचा सुद्धा मला एक बऱ्यापैकी अनुभव आहे. पण तरी सुद्धा कुठेतरी रिलेशन चांगलं राहावं किंवा मला असं म्हणजे थोडंसं रिलेशन खराब होत असेल तर मी खूप सिक्युअर होते त्या बाबतीत आणि ते रिलेशन नको खराब व्हायला असं मला खूप वेळा वाटतं. त्यामुळे मी बऱ्यापैकी माझा प्रयत्न असतो की चला थोडेसे जर माझे कस्टमर जुने झाले तर मी त्यांना कमी पैशामध्ये सुद्धा काम करून देते. काही कस्टमर असे सुद्धा आहेत की जे की कंटिन्यू माझ्याकडेच ब्लाऊज वगैरे शिवून घेतात, तर त्यांना मी ऑब्व्हियसली ते माझं एक परमनंट कस्टमर झालेलं असतं. मग मी त्यांना कमी पैशामध्ये जी काही डिझाईन असेल ती करून देते. पण एखादं कस्टमर जर माझ्याकडे सुरुवातीला पहिल्यांदाच येते तर त्यांना जर अर्जंट ब्लाऊज शिवायचं असेल तर मी का जास्त पैसे घेणार नाही, कारण की माझ्या हातातलं काम सोडून मला त्यांचं काम घ्यावं लागणार आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला कस्टमरच्या मागे पाळण्याची गरज नाही किंवा माझ्याकडे येऊन ब्लाऊज शिवा हे म्हणण्याची सुद्धा गरज नाही. खूप सारे टेलर आहेत ज्यांची की म्हणजे पारच 200 मध्ये शिवून देते, 150 मध्ये शिवून देते, माझ्याकडे टाका किंवा मग थोडंसं सांगून बार्गेनिंग करून ते व्यवस्थित त्यांचा ब्लाऊज शिवून देतात. पण कुठेतरी आपला जो काही सेल्फ रिस्पेक्ट असतो ना त्या बाबतीत कमी होतो मला असं वाटतं. त्यामुळे मग थोडंसं विचारपूर्वक ह्या बिझनेसमध्ये उतरल्यानंतर जी काही ग्रोथ असेल ना ती सुद्धा व्यवस्थित होणं गरजेचं आहे. कारण की आपण कशासाठी करतोय की आपल्याला काहीतरी अचीव करायचे म्हणूनच आपण ह्या सर्व गोष्टी करत असतो. त्यानंतर चौथा आणि लास्ट मुद्दा मी तुम्हाला सांगेल ना, ते व्हिडिओ खूप मोठा होईल, बोलण्यासारखं खूप असतं पण व्हिडिओचं लिमिटेशनमुळे मी थोड्याफारच गोष्टी शेअर करते. नंतर जर एखादा पार्ट सेकंड करायचं म्हटलं तर करेल. चौथी गोष्ट म्हणजे मला असं खूप वेळा ट्रोल केलं की माझ्या मैत्रिणी असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, आजूबाजूच्या असतील, फॅमिली मेंबर्स असतील, त्यांचं असं म्हणणं आहे की जर फार्मसी करून तू शिवणकाम का निवडलं. खूप वेळा मला विचारतात, मी बाहेर गेले तरी विचारतात किंवा इंस्टाग्रामला मी रील पोस्ट केली होती त्यामध्ये सुद्धा बऱ्याच कमेंट होत्या, 56 का 57 कमेंट होत्या की फार्मसी करून शिवणकाम का निवडलं. तर मी तुम्हाला एक गोष्ट पहिले एक वाक्य सांगते, आवड आणि निवड यामध्ये बराच फरक आहे. आता निवड म्हणजे काय, ज्यावेळेस मी माझं एज्युकेशनचं वय होतं त्यावेळेस मी फार्मसी क्षेत्राची निवड केली. तसं तर मला MBBS करायचं होतं पण काही गोष्टींमुळे ते पॉसिबल झालं नाही, त्यामुळे मग मी फार्मसीची निवड केली. कारण की त्यावेळेस एज्युकेशनला ज्यावेळेस आपण कॅप राऊंड थ्रू अप्लाय करतो ना त्यावेळेस खूप डिफिकल्ट आहे त्या फील्डमध्ये नंबर मिळवणं.
तेच त्यावेळेस होतं. आणि आता जर पाहिलं तर कोणी फार्मसीला सहज ॲडमिशन घेऊन त्यांचं क्वालिफिकेशन कंप्लीट करतात, त्यावेळेस खूप जास्त बर्डन होतं. टीचर लोकांचं पण व्यवस्थित लक्ष असायचं, सर्व गोष्टी असायच्या त्यावेळेस. मग एक एज्युकेशन, आता समजा ते जे काही माझं एज होतं 2021 मध्ये, जर मी ते एज्युकेशन नसतं घेतलं तर आता मी लग्नानंतर ते एज्युकेशन घेण्यामध्ये काहीतरी प्राबंध लागलं असतं किंवा मुलं लहान आहे, मग मला ते एज्युकेशन घेता आलं नसतं. त्यामुळे ते ज्यावेळेस ज्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या त्यावेळेस ते झालं. फार्मसी करून एक जे काही एज्युकेशनल फील्ड असेल माझं ते मी सिक्युअर केलं की एक एज्युकेशन हा पण पाया पाहिजे. त्यासोबत आपली आवड जपणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस मी हे करत होते ना, फार्मसी करत होते किंवा कॉलेज करत होते, त्यावेळेस पण मी शिवणकाम करत होते. मला 10वी नंतर मी फॅशन डिझायनिंगचा क्लास केलेला आहे, कारण की मला खूप आवड होती. माझी मोठी चुलती शिवणकाम करायची, ते पाहून पाहून मला ती एक आवड माझ्या मनामध्ये निर्माण झाली होती. तुम्हाला एक सांगू, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की मला डॉक्टर व्हायचे, वकील व्हायचे किंवा टीचर व्हायचे, MBA करायचे, फॉर एक्झाम्पल कोणतंही स्वप्न असो. त्यावेळेस ना मला असं मनामध्ये वाटायचं की मी खूप ऑलराऊंडर पाहिजे, म्हणजे रांगोळी असो, मेहंदी असो, स्वयंपाक असो, कोणाशी चांगलं बोलणं असो किंवा जे कोणाला जमणार नाही ना ते मला जमलं पाहिजे असं मला वाटायचं. म्हणजे एक थोडक्यात ऑलराऊंडर होण्याचं माझं स्वप्न होतं. आणि तेच जपण्याच्या नादामध्ये ना मी त्यावेळेस फॅशन डिझायनिंगचा तो क्लास केला होता. त्यावेळेस मला 6,000 फी होती. 2015 मध्ये तो क्लास मी केला होता. आणि आत्ता जर बायकांना 6,000 फी म्हटलं, महिनाभरासाठी तो क्लास होता, जर 6,000 फी म्हटलं तर कोणी ॲडमिशन घेणार नाही. कारण की त्यावेळेस मी जे क्लास केला त्यावेळेस तो मला इतका फायद्याचा ठरेल असं मला वाटलं नव्हतं. आता हेच सांगायचे मला की आवड आणि निवडमध्ये किती फरक आहे. बऱ्याच वेळा माझ्या मैत्रिणी मला म्हणतात की फार्मसी करून तू हे काय करती किंवा हे शिवणकाम का करते, याचेच व्हिडिओ का टाकती, किंवा तू खूप हुशार आहे, तू काही करू शकते, याच्या नादी नको लागू, किंवा रामला थोडंसं मोठं होऊ दे. पण मोठं होऊ दे हे म्हणण्यापर्यंत 5 वर्ष तर माझे जाणारच आहे. रामला फर्स्टला टाकायचं म्हटलं किंवा ज्युनियर सिनियर फॉर एक्झाम्पल एक्सेट्रा कुठेही टाकायचं असू दे मला, तर तो 5 वर्षाचा कालावधी मग मी असंच बसून राहायचं का? मग मी विचार केला की निवड माझी फार्मसी करणं होतं, पण मी माझी आवड जपलीच नाही. लग्न ज्यावेळेस झालं त्यानंतर आमचं ज्यावेळेस बर्थ झालं त्यावेळेस मी 1 वर्ष अशीच बसून राहिले. त्यावेळेस मी फक्त लोकांचे व्हिडिओ बघ किंवा कोणाचं स्टेटस बघ, स्टोरी बघ, कोणाच्या लाईफमध्ये काय चाललंय, यामध्ये ना खूप कुठेतरी खूप ॲक्युपाय होत चालले होते ह्या सर्व गोष्टीमुळे. आणि मला एकदम असं ते म्हणतो ना बायका स्टाईलमध्ये की कोणाचं काय चाललंय, कोणाच्या तरी लाईफबद्दल विदाऊट एनिथिंग का आपण सगळं गॉसिप करत बसायचं, याचं हे चाललंय त्याचं ते चाललंय, किंवा बाकीच्यांच्या गोष्टींमध्ये खूप जास्त इंटरेस्ट घेऊन तो विषय धरायचा 2 मैत्रिणींनी आणि त्यावरती ट्रोल करत बसायचं. ह्या सर्व गोष्टींची मला सवय लागली होती, जे की मला लाईफमध्ये कधीच आवडत नाही. मी चांगल्या गोष्टी पण, एखादा जर व्यक्ती असेल त्याच्या चांगल्या गोष्टी पण पाहते आणि वाईट गोष्टी पण पाहते आणि त्यानुसार मग त्या माणसाचं अनुकरण करते की चला ह्या फॉर एक्झाम्पल एखाद्या पर्सनमध्ये जर ही वाईट गोष्ट आहे तर ही चांगली गोष्ट पण आहे, ती त्याच्यामधून मला फायदा होऊ शकतो, किंवा मग ही चांगली गोष्ट घेतल्यानंतर माझं लाईफ चांगलं सेट होऊ शकतं, म्हणून मग त्या पर्सनसोबत माझे रिलेशन मी चांगले ठेवते. पण त्या काळामध्ये ना मी खूप जास्त गुंतत चालले होते लोकांच्या आयुष्यामध्ये, लोकांच्या लाईफमध्ये. मग काय होतं, लोकांची लाईफ आपण जी काय आहे ती फक्त सोशली पाहतो, आपल्याला माहीत नसतं त्यांची पर्सनल लाईफ कशी आहे किंवा त्यांचं लाईफ कशा पद्धतीने ते जगतात. फक्त सोशली ते सर्व गोष्टी चांगल्या दाखवतात आणि आपल्याला पाहायला ते चांगलं वाटतं. यामध्ये खूप गुंतल्यामुळे मला असं वाटलं की काही दिवसानंतर मला रिअलाइज झालं की मी फक्त धुणी, भांडी घरातली, त्यानंतर मुलगा, ह्या सर्व गोष्टी करते. शिलाई मशीन पण माझ्या डोळ्यासमोर होती, मी फक्त टिपा वगैरे मारायची. मी एका काळी असं विसरून गेले होते की मला शिवणकामाची एवढी आवड आहे किंवा क्राफ्टिंगची वगैरे एवढी आवड आहे. मग मी असा विचार केला की राम तर लहानच आहे आणि काहीच म्हणजे त्याचं काही डिस्टर्बन्सच नाही, मी फक्त त्याचं जेवण खावण करते, तो त्याचा झोपतोय, मी माझा मोबाईल पाहते, इथपर्यंतच माझं जे काही लाईफ आहे तेच स्टक झालं होतं. मग त्यानंतर मी विचार केला की चला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. रूम वगैरे आम्ही चेंज केली. 15 दिवसानंतर मी घर वगैरे सर्व सेट केलं आणि त्यानंतर मग ब्लाऊज शिवायला सुरुवात केली. तर 1 वर्षामध्ये मला वाटलं नव्हतं की एवढी ग्रीप पकडेल मी. 1 महिन्याच्या आतच माझा जो काही बिझनेस आहे तो सेट झाला, मी असं म्हणेन. इतके सारे कस्टमर मी जॉईन केले. आता जी काही माझी जुनी नोटबुक आहे ना ती माझ्याकडे नाही, कारण की रामने फाडल्यामुळे त्यातले काही पेजेस गेलेत. पण काही जे आहेत जर त्याच्यावरती दाखवलं ना, जे कस्टमर माझ्याकडे ब्लाऊज शिवायला येतील असं मला वाटतही नव्हतं. मी कधीही असा विचार करत नाही की हा खूप मोठ्या घरातला ना, हा खूप बारीक घरातला, मग याला कमी शिलाई घ्या त्याला, किंवा त्याला जास्त शिलाई जास्त शिलाई त्याच्याकडून घ्या, असं मी कधीही विचार करत नाही. कोणीही कस्टमर असो मी त्याच्याशी तेच रिलेशन ठेवते, किती लो लेवल असो किंवा थोडंसं गरिबीतला असला तरी सुद्धा सर्वांना मी सारखंच ट्रीट करते. कोणी मोठा कोणी छोटा, तुमचं तुमच्या घरी, असं माझं मत असतं. तुम्ही तुमच्या घरी मोठे, तुम्ही तुमच्या घरी छोटे, मला काही घेणं देणं नाही. येणारा प्रत्येक कस्टमर हा मला सारखाच असतो.
त्यानंतर मग 1 वर्षामध्ये मी तुम्हाला सांगेल, जे मी जॉबमध्ये सॅलरी कमवायचे ना फार्मसीमध्ये रिटेल चेनमध्ये जॉब करून 19,000च्या पुढे मला कधीही सॅलरी भेटली नाही, जो काही इन्सेंटिव्ह वगैरे पकडून असेल तो. आणि ह्या बिझनेसमध्ये जर मी ठरवलं दिवसाचे 4 ब्लाऊज जरी शिवले तरी आरामशीर माझे 30 ते 35,000 होतात, फक्त मन लावून काम केलं पाहिजे. कारण की वेळ काढून जर तुम्ही ब्लाऊजमध्ये एकदा परफेक्ट झाला ना, 1-1.5 तासामध्ये एक ब्लाऊज काढता. जर माझा मुलगा 3 तास झोपतोय तर त्यामध्ये ब्लाऊज कट करून माझे 2 ब्लाऊज आरामशीर होतात. मग संध्याकाळच्या वेळेस तो 3 तास मोबाईल पाहण्यापेक्षा मी 3 तास इथे ब्लाऊज शिवते आणि 4 ब्लाऊज आरामशीर शिवते. ज्यावेळेस मला असं वाटतं की थोडासा कॉन्फिडन्स लो होतो, कुठेतरी एखादा कस्टमरला ब्लाऊज छान बसतो पण तरी सुद्धा किरकिर करण्याची त्यांची सवय असते, अशा वेळेस मी थोडंसं शांततेत माझं डोकं घेऊन त्या कस्टमरला कसं हँडल करायचं आणि यामधून आपण काय शिकतोय, डेली ब्लाऊज शिवण्यामधून काय अनुभव आले त्याकडे फोकस करते आणि त्यानंतर परत कामाला सुरुवात करते. तर हेच मी तुम्हाला सांगेन, फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि एखादं पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करा. इतरांसारखे तर तुम्ही आहात, पण तुमच्यामध्ये त्यांच्यापेक्षा काय वेगळे हे शोधा सुरुवातीला आणि त्यानुसार काम करा. तुमचं प्रोफेशन कुठेही जाणार नाही, तुमचं एज्युकेशन कुठेही जाणार नाही. रामला फक्त मला बाहेर कुठे डे केअरमध्ये वगैरे ठेवायचं नव्हतं, म्हणून मी याची चॉईस केलेली आहे. माझं जे काही एज्युकेशनल करिअर आहे ते संपले मी असं म्हणणार नाही, कारण की आता 27 रनिंग आहे माझं. अजून खूप काळ जायचे ज्यामध्ये की मी जॉब करू शकते, माझं स्वतःचं करिअर घडवू शकते. रामकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि त्याला डे केअरमध्ये ठेवायचं, तिकडे 4-5 हजार घालायचे आणि त्यानंतर मग मी जॉबला जाणार. कारण का तर मी फार्मसी केली आणि फक्त मला लोकांना दाखवायचे की माझं जे काही एज्युकेशन आहे ते चांगलं आहे. तुम्हाला लोकांनी कितीही नाव ठेवू द्या, पण तुम्ही स्वतःची आवड जपताय आणि ते तुम्हाला पाहून जेलस होत आहे, हेच यामागचं कारण आहे. खूप वेळा माझ्या मैत्रिणी मला सांगतात की तुला जॉबची म्हणजे हे शिवणकाम करायची वगैरे गरज नाही, पण मी असा विचार करते की जे काही पैसे येतात ना, जे काही मी डेली शॉपिंग तुमच्याबरोबर शेअर करते स्वतःसाठी, ते खूप वेळा असं होतं की त्या सर्व गोष्टी मी माझ्या स्वतः घेतलेल्या असतात आणि याची मला सुरुवातीपासून सवय आहे. स्वतः कमवायचं आणि काहीतरी घ्यायचं असं माझी सुरुवातीपासूनची सवय आहे. त्यामुळे तो जो ध्येयाभिमान असतो किंवा सेल्फ रिस्पेक्ट असतो ना, तो मला गमवायचा नाही कुठेही. मग मला असं वाटतं की एखादी गोष्ट जर माझ्या मुलाने फक्त त्याच्या वडिलांवरती जबाबदारी म्हणजे डिपेंड राहण्यापेक्षा तो माझ्यावरती पण उद्या त्याला असं वाटतं की चला आईकडे मी एक फॉर एक्झाम्पल ही गोष्ट मागितली आणि तिने मला लगेच घेतली, म्हणजे त्याला असं कुठे जाऊन नंतर वाटायला नको की फक्त मला सर्व गोष्टींसाठी वडिलांकडे सगळं भेटते, मग मी त्यांना सगळं मागणार आणि मला फक्त डबा बनवून दे किंवा माझी बॅग भरून दे, माझं आवरून दे, या सर्व गोष्टींकरताच फक्त त्याने माझ्यावरती जबाबदारी किंवा डिपेंड राहायला नको. पुढे जाऊन मुलं सुद्धा एक सांगू का, माझ्या काळामध्ये ना मला खूप असं वाटायचं की वडिलांकडेच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, मग आपण वडिलांवरती जास्त प्रेम करतो, आईवरती फक्त मग आपण कामापुरती डिपेंड राहतो की आपल्याला स्वयंपाक करून घालते, आपलं आवरून देते, डबा बनवते किंवा आपल्या वेणीफणी सर्व करून देते. पण वडिलांवरती मग आपल्याला काय होतं, तिकडून एक इन्कमचा सोर्स भेटतो, त्यामुळे आपण त्यांच्यावरती जास्त डिपेंड राहतो, त्यांच्यावरती जास्त प्रेम करतो. पण आई मागचे आपले जे काही कष्ट असतात ना, आपली आई आपल्यावरती किती प्रेम करते हे आपल्याला कुठेतरी जाणवत नाही. ह्या सर्व गोष्टी जसा वेळ जातो, काळ जातो ना, तसं आपल्या लक्षात येतं. तर ह्या सर्व गोष्टी मला इथे क्लिअर करायचे होते की शिवणकामामध्ये नेमकं मी पर्सनली किती जास्त लोक आपल्यामध्ये इन्व्हॉल्व करून पाहतात. जरी आपल्या तोंडावरती ते आपल्याला ट्रोल करत नसेल तर पाठीमागून खूप जास्त ट्रोल करतात, पण त्यांच्याकडे मी सांगेन की इग्नोर करा. तुम्ही तुमची आवड आणि निवड दोन्ही जपा. आता फार्मसी करणे ही माझी निवड होती, पण शिवणकाम करणे ही माझी आवड आहे आणि आता माझ्याकडे वेळ आहे, मी माझ्या मुलाला पाहून हे सर्व गोष्टी करू शकते. तुम्ही जॉब करून जेवढी सॅलरी महिनाभर करता कमवता ना, जेवढं तुम्हाला बॉसगिरी वगैरे सहन करावं लागते ना, इथे फक्त मी ठरवलं तरच काम करते. इतर वेळी जर मला असं वाटलं की मला आता आराम करायचा तर मी आरामच करते, काम करत नाही. तर हेच मला तुम्हाला सांगायचे की जॉब तर मी करेल किंवा नाही करेल हा पुढचा प्रश्न आहे, पण सध्या तरी मी माझ्या मनासारखं लाईफ जगते, जे मला आवड आहे ती मी स्वतः जपते आणि माझ्या मुलाला पाहून घर सांभाळून हे सर्व मी करते, यातच मला खूप आनंद आहे. होपसो की तुम्हाला जे काही थोडंसं मोटिवेशन माझ्याकडून भेटायचं होतं ते भेटलं असेल आणि थोडेसे अनुभव वर्षभरामध्ये कसे येतात हे सर्व मी शेअर केलं. बाकी कस्टमर जे काय अतिथी देवो भव असं म्हणायचं आणि आपलं काम करीत राहायचं. कोणताही कस्टमर येऊ त्याच्याकडून फक्त शिकायचं की तो कुठपर्यंत जाऊन आपल्याला बोलू शकतो किंवा त्याचं काम चांगलं बोलून कसं घेऊ शकतो किंवा आपल्याला कुठपर्यंत पैसा कमवण्यापर्यंत जर आपण घरातून काम करतो ते कुठपर्यंत आपल्याला बोलू शकतात, ह्या सर्व गोष्टी आहेत. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा आणि हो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत मला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. इंस्टाग्रामची जी आयडी आहे ती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. बाकी भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो, अशा पद्धतीचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.